शर्तीचे प्रयत्न करावे लागतात आणि यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड सरळ बॅटते लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर नेत्रदीपक फटका आलाय। निखिल पाटील शो मैदानाच्या आत सुरू झालाय आणि का निखिल पाटीलला एक बेस्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये बघितलं जातं, का त्याला या संघामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून निवड झाली आहे ते त्याने मैदानावरती दाखवून दिलंय। अप्रतिम फटका निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला। घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। हा स्लोवर वन धीम्या गतीचा छान पीक केलाय आणि तितका छान पद्धतीने हिट सुद्धा केलाय सीमारेषेच्या बाहेर सरळ क्रीडा भवनच्या अर्थातच आपल्या इमारतीवरती अशा फटक्यांची आठवण करून देणारा की जे फटके अर्थातच आपल्याला पाहायला वारंवार आवडतात। खराब चेंडू होता अजयचा, त्याचा खरपूस समाचार घेतला गेला। 6 ने धावसंख्या प्लस झाले, 2 षटकांचा खेळ संपलाय, 17 धावा धावफलकावरती। निखिल पाटील या फटकेबाजीसाठी ओळखला जातो आणि विशेषतः सेन्सिबल बॅटिंग तुम्हाला मैदानामध्ये कशी करू शकता त्याचं उत्तम उदाहरण सुद्धा तो अनेक वेळेला पेश करतो। आज काय पाहिलं त्याने की पहिले 5 चेंडू अजयने खरंच चांगले टाकलेत, पण इथे थोडासा गोलंदाजी करताना त्याचा स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला। निखिलच्या चेहऱ्यावरती जे स्मित हास्य आपण ते फटका मारताना पाहायला मिळालं ना, थोडा कोसळला जरूर तो, पण स्वतःला सावरलं सुद्धा। छान षटक आलंय, फटका खेळलाय आणि निखिल छान पद्धतीने एक्झिक्यूट करतोय। निखिलच्या बॅटमधून निघालेला सलग दुसरा षटकार, कारण मगाशी सुद्धा शेवटच्या चेंडूवरती त्याने षटकार घेतला होता आणि या वेळेला जशी स्ट्राईक मिळते ना तशा पद्धतीने तो मैदानावरती धावांवरती तुटून पडतोय। कालचा गुरुवार संपलाय, आजचा शुक्रवार सुरू झालाय, त्याच्यामुळे वार बघून सुद्धा आपण म्हणतो ना ताटावरती तुटून पडतो ना, तशा पद्धतीने मैदानामध्ये या वेळेला चेंडूवरती तुटून पडला होता। जयेश शेळके गोलंदाजीला आलाय। जयेशकडे अलीकडच्या काळामध्ये निखिलच्या अगेन्स्ट मध्ये खेळणं इतकं सोपं असणार नाही। तिसरा षटकार येतोय निखिलच्या बॅटमधून निघालेला आणि याला म्हणतात ना की कॅप्टन इनिंग। आज मैदानामध्ये कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशा प्रकारचा खेळ चालू आहे। जर आपण कौतुक या वेळेला सिया वॉरियर्स नागाव संघाच्या कर्णधाराचं करत असो ना, म्हणजेच अजयचं, तर दुसऱ्या बाजूचा निखिलचं का नाही करावं? कारण बघा युवी स्पोर्ट्स संघाचा हा कर्णधार सुद्धा मैदानामध्ये दाखवतोय की मी अजूनही मैदानामध्ये उभा आहे आणि जोपर्यंत मी उभा आहे माझ्या संघाच्या अर्थातच कोणत्याही खेळाडूची जबाबदारी उचलण्यासाठी मी सुद्धा तितक्याच ताकदीने परफॉर्मन्स देणार आहे। पाहतोय पुढचा चेंडू, यावेळी मात्र निखिल पाटील साठी फुल टॉस चेंडू आणि चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय। चेंडूला पाठवलंय अलॉंग द कार्पेट 4 धावांसाठी अप्रतिम चौकार आलाय। खरं तर यासिन सर आपण सामना पाहिला तर एकीकडे युवी स्पोर्ट्स अलिबाग आहे व युवी पाटील म्हणजे चित्रलेखाताईंचा संघ आणि दुसरीकडे जर पाहिलं तर जेडी भार्गवी 11 अलिबाग संघ म्हणजे कोणाचा तर ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रेंचा संघ। म्हणजे तसं बघितलं तर ही मैत्रीपूर्व लढत आहे, परंतु यातून विजेता होणारा संघ जो आहे तो संघ या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बक्षीसपात्र संघ म्हणून जर पाहिलं तर घोषित होईल। निखिल पाटीलला लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू दिला होता, त्याच्यावर फटका एक्झिक्यूट सज्ज। यावेळी मात्र इनसाइड आउट फटका, अप्रतिम फटका आलाय ओव्हर कव्हर सीमारेषा पार। चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्रीसाठी, पुन्हा एकदा चौकार। या चौकाराच्या सहाय्यानं 9 धावा धाव फलकावर आहेत। वेदांत एक सन्मान या ठिकाणी आपण घेऊया। आपल्या अलिबाग मधील एक गुणी खेळाडू आहे जी लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगलं नाव कमवते आणि आज मुंबईच्या अनेक चांगल्या दर्जेदार स्पर्धा सुद्धा ती खेळते, अशी आशिरा पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहे। तिला मी विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे आणि संजना कीर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान तिचा करायचा आहे। अलिबागची ही गुणवान खेळाडू आज लेदर क्रिकेटमध्ये आपलं स्वतःचं भविष्य आजमावते आणि किंबहुना या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला संदेश आपण देऊ इच्छितोय, तो म्हणजे प्रत्येक खेळाडूचा सन्मान। तो या विभागातील अर्थातच एखादा युवक असो युवती असो, या दोघांचा सुद्धा म्हणजेच या युवांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। संघासोबत खेळण्याचा भरपूर अनुभव निखिलला आहे आणि मग अशा प्रकारचे फटके मारण्याचा देखील अनुभव निखिलला आहे। यावेळी काऊ कॉर्नर सीमारेषे खेळतोय निखिल। पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, मला माहिती होतं निखिल जर उभा राहिला तर निखिल मात्र या प्रकारचा खेळ करू शकतो। या फटक्या कामगिरी केली पाहिजे। फटका चांगला आहे ऑन साइडच्या दिशेने, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर
ॲस्टॉनिश मॅजिकल सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हटलं जात आहे. युवराज पाटील यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहायला मिळालं. कॅप्टनने षटकार लगावलाय. निखिल की बॅट बोल रही है हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. सांघिक धावसंख्या इथून मात्र आकार घेते. धावफलक समसंख्येमध्ये जाऊन ही सामनावीरांची लढत. यावेळी मात्र मोठा फटका निखिलच्या बॅट मधून आलाय. चेंडू गेलाय. येस 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 इट इज सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. धावफलकावर 31 धावा आल्यात. काय फटका सजवलाय निखिलनं. अगदी पायांवर चेंडू टाकला होता आणि पायांवरचा चेंडू काय ताकदीनं लगावलाय बघू शकतो. निश्चित रूपानं ताकद लगावली. चेंडूला फेकून दिलं सीमा रेषा पार. शेवटचा चेंडू. तिसरे षटक सुरू आहे. 31 धावा धावफलकावर. प्रत्येक जण या सामन्याचा आनंद घेतोय. प्रत्येक जण या ओळी आहेत मैदानावर. कल्पेशची अनुभवणे यावेळेला आपल्याला चांगली माहिती देत आहेत. स्टार्ट्स देत आहेत. मग चांगली माहिती सोबत चांगला फटका सुद्धा आलाय. निखिल पाटीलच्या बॅट मधून पॉइंटच्या दिशेने आलेला हा चौकार. आपण कर्णधार आहोत आणि आपल्या अजूनही दमखम. शेवटची मॅच आहे. शेवटपर्यंत लढणार ही जिद्द टिकाटी त्याने मैदानावर सांगून दिली आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 31-31 स्कोरबोर्ड. जिथे येणारे 18 चेंडू प्रति षटक 9च्या सरासरीने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. या ठिकाणी आपण पाहिले एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक लावला गेलाय. त्या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडा वाईट ठेवला गेलाय. रणनीती स्पष्ट केली आहे की खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाईल आणि त्या दिशेने वाटचाल करत असतात. आदर्शाला आपल्या संघामध्ये कायम ठेवलंय. इथे मात्र अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा निखिलच्या माध्यमातून सागर काटकर साठी. सागर काटकर. श्रीकांत मोलगे शिरुवेक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. आमचे कॅमेरामॅन सुद्धा चेंडूला धुंडोरे साजण्यासारखा शोधतायत आणि तदनंतर मात्र कॅप्टन यावेळेला बाद होईल. श्रीकांत मोलगी बाद होईल. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची रायव्हलरी इथे मात्र समाप्त झाली आहे. निखिलने शिरुविक नावाचं स्पीड ब्रेकर या ठिकाणी मात्र तंबूमध्ये परतवलाय. अप्रतिम गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर चेंडू अगदी मिडल स्टंपवर पिच केला होता. शिरुविक थोडासा शफल झाला. त्यानं जर पाहिलं तर फ्लिक करून लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग एरियामध्ये फटका मारण्याचा प्रयत्न केला पण मिसटाईम फटका झाला. लिडिंग एज लागली. चेंडू हवेत गेला आणि तिथे मात्र अप्रतिम झेल टिपलाय. बघा रिप्लेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं तर बॅटची जी फेस होता ना तो लवकर बंद झाला आणि त्याचमुळे का होईना बागच्या अक्षरशः जवळजवळ मागच्या बाजूला लागतो की काय अशा पद्धतीने चेंडू हवेत गेला आणि त्याचमुळे का होईना ज्याला ओळखलं जातं यावेळेला ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये जरूर खेळण्याचा प्रयत्न. आज अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये क्षेत्ररक्षकांनी कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. यात तीळ मात्र शंका नाहीये. ज्या स्पर्धेचं स्टँडर्ड अप आहे तिथे क्षेत्ररक्षकांनी सुद्धा स्टँडर्ड जपलंय. कमालीची कामगिरी. परिपक्वता असावी आणि तीच परिपक्वता मैदानावरती पाहायला मिळाली आहे. ऋतिक झावरेचा कॅच कोणी पकडलाय तर भूषण झावरेनं. आता ऋतिक झावरे, ऋषी झावरे आणि भूषण मोहन झावरे हे 3 सख्खे भाऊ आहेत ताजपूर मधले आणि तिघही या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. पण नक्कीच कॅप्टन वर्सेस कॅप्टनची रायव्हलरी. पहिला चेंडू फुलटॉस जरूर होता. मोठा फटका खेळण्याचा. एक हरिहुन्नरी मुलगा होता. क्रिकेटवरती त्याचं प्रेम होतं. मग प्रत्येक क्रिकेटपटू सोबत तो जाऊन जिम मध्ये केलेले बदलाव चुकीचे ठरले. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. अंगलटी आलाय. प्ले आज स्पर्धेमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला क्षेत्ररक्षण चाणक्यने 17 धावा खर्च केले. अशा वेळेला यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्र आहे. कोणतीही चुकी नाही आणि इथे मात्र आणखीन एका फलंदाजाला तंबूचा रस्ता गाठावा लागेल. सौरभ गवाणकर पुन्हा एकदा निराशेने तंबू मध्ये परतताना आपण पाहतोय. 1 या धावसंख्येवरती बाद झालाय. केल्यात. उर्वरित 15 चेंडूंमध्ये 39 धावा जमा करायच्या आहेत आणि मग अशा खर्च केल्या होत्या गोलंदाजीमध्ये. आता त्याला मोठी फटकेबाजी करायची होती. मग अशा वेळेला पुन्हा एकदा वारंवार
चुका करायला प्रवृत्त केलं जातंय. निखिलचं कौतुक करावं तितकं कमी आहे. धाडसी कर्णधार म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये ज्यांनी 17 धावा खर्च केल्या, मात्र तरी सुद्धा स्वतःवरती असलेला आत्मविश्वास या बळावरती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक त्याने हाताळलं आणि एका पाठोपाठ एक फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. यावेळेला पुन्हा शरीरापासून दूर चेंडू टाकला. फुलरलेन प्रकारची गोलंदाजी होती बॅकवर्ड प्रगतीपथावरती. अनुज मात्र एकाच पद्धतीच्या फटक्यांसाठी ओळखला. पाटीलची गोलंदाजी. आहा, या वेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू यष्ट्यांवरती आढळलाय. विनोद पाटीलला इथून मात्र बाद व्हावं लागणार आहे. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, असं काहीशी परिस्थिती सांगणारा हा खेळ मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. 38 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. विनोदवरती जबाबदारी होती. जबाबदारीचं ओझं घेऊन जात असताना इथे मात्र निखिलने आपला अनुभव दाखवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळायचा होता, मात्र चेंडूने टप्पा बदलला, दिशा बदलली आणि तदनंतर मात्र फलंदाजाची दशा सुद्धा बदलली गेली. षटक क्रमांक. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. आदर्श कोणतीही चुकी केली नाही आणि जयेंद्र बलकवडे नावाचं एक वादळ इथे मात्र थोडक्यामध्ये बाद आपण पाहिलंय. 5 धावसंख्येवरती दुसरा हादरा लागलाय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा चित्त थरार आपण अनुभवतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत. एका बाजूला वाटलं होतं सिया वॉरियर्स नागाव संघ ही मॅच सहजपणे जिंकेल की काय, मात्र जे आपण ठरवतो त्याच्या उपरोधित बऱ्याच वेळेला गोष्टी घडतात आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानावर फलंदाजी असू देत मग ती गोलंदाजी असू देत चांगली केली आहे. यावेळेला फुलरलेन प्रकारचा चेंडू फलंदाजाकडे आहे. समालोचन कक्षामध्ये संदीपजी कीर यांना ही विनंती असेल. यावेळेला पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये सहकाऱ्यांकडून. यावेळेला हा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तो चेंडू खाली येतोय. आदर्श चेंडू खाली येतोय आणि कालच्या रात्रीपासून आपण आदर्शला पाहिलाय. तो या मैदानामध्ये फलंदाजी असो गोलंदाजी असो आणि आता क्षेत्ररक्षण किती उत्तम पद्धतीने केलं जाऊ शकतं याचं उत्कृष्ट उदाहरण त्याने पेश केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नागेश शीत बाद होऊन परतणार पॅव्हलियनमध्ये. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की नागेश शीत कडून एक अपेक्षा वेगळी असेल, ती वेगळी अपेक्षा म्हणजे अशी होती की 5 षटकामध्ये नागेशने थांबणं गरजेचं होतं. मगाशी ऋषिकेश राऊत मैदानामध्ये जो बाद झाला त्यानंतर पाहिलं की एमडी वॉरियर संघाची फलंदाजी जी आहे ती मैदानामध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. बघा, एक सेन्सिबल फलंदाज तुमच्याकडे अलिबागच्या मैदानामध्ये निखिल आणि आपण पाहतोय यशट्यान पाटील जवळजवळ हा चेंडू अपेक्षा नसणाऱ्यांना मनीष मोकल 24 कॅरेटचं सोनं कसं आहे ते दाखवून दिलं होतं. जोरदार अपील. आणि या वेळेला 24 कॅरेटचं सोनं कोण आहे तर निखिल पाटील आहे. मैदानामध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. पहिली विकेट आपल्या नावावरती नोंदवत असताना या वेळेला निखिलने मैदानामध्ये 16 धावा जरूर खर्च केल्या, पण फलंदाज कोण बाद होतोय? सौरभ बाद होतोय. सौरभ मांडवकर. गतवर्षी या स्पर्धेमध्ये सौरभ मांडवकरने एक हल्ला बोल जरूर केला होता आणि त्या सौरभ मांडवकरला मैदानामध्ये पायचीतच्या स्वरूपामध्ये बाद केलंय. कारण सौरभ मांडवकर ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर गेला होता, पण चेंडूवरची जी नजर असताना आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो की हँड आय कोऑर्डिनेशन असणं फार महत्त्वाचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने चेंडूवरती नजर ठेवताय. यावेळेला निखिलने जोरदार अपील केली आणि त्यानंतर त्या सर्व भावना सिद्धांत या वेळेला मैदानामध्ये गेलाय. विशेषतः पूर्वक शुभेच्छा देऊया. निखिलचा पुढचा चेंडू बॅकफूट वरती जाऊन या वेळेला कट करा होण्यासाठी सर्वजण. ट्रॉफीचा पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे मैदानामध्ये. साखर संघाला 30 चेंडूंमध्ये 38 धावा चेस करायच्या आहेत. अशा वेळेला पारितोषिक आलेलं आहे. जनार्दन नाकवा यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल साखर संघाच्या फलंदाजासाठी आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक धावेसाठी. निखिल फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट. ओहो, परफेक्ट यॉर्कर. खंबा उखाड़ दिया है, जड़ में डाल दिया है, गिल्लियों को बिखेर दिया. फर्नीचर डिस्ट्रॉय. बैक टू बैक 2 बल्लेबाज मैदान से बाहर. यासिन सर, म्हणूनच तर म्हणतात
कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. पहिल्या 2 चेंडूंवरती निखिलने 2 फलंदाजांना माघारी पाठवून हे दाखवून दिलं की युवी स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ मैदानामध्ये अशाच प्रकारे उतरलेला नाहीये. प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी जद्दोजहद करा. बहुत ही मजेदार होगा, इसमें कोई शक नहीं. आहा, इसमें दबाव बाउंसर के ऊपर प्रभावित किया है. जोरदार अपील झालं या वेळेला आपण पाहतोय निखिलने केलेलं. ओहो, इसमें दबा परफेक्ट यॉर्कर, मगर उसे जड़ से खोद कर निकाला. कारपेट के सहारे उसे खेल दिया था मिड ऑन की दिशा में. आहा, पहली गेंद से अपना बल्ला चलाया था हाई. फुल टॉस गेंद, उसे परख नहीं पाए थे, हालांकि पेस को भाप नहीं पाए थे. बल्ला जब तक नीचे, और इस मर्तबा गेंदबाज निखिल अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आया. पेंद्रे, ओहो, खंबा उखाड़ दिया है. तकरीबन फुल टॉस गेंद दी, ऑफ स्टंप पर शमल होकर स्क्वायर लेग की जालिम खेलने की कोशिश की, साफ बोल हुए और यहां पे यही संदेश दिया है, यू मिस आई डेफिनेटली हिट. और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. उन्नीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और दूसरा ये बल्लेबाज मैदान से बाहर. अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी है. दीपक ने भी थोड़ा